मला वाटतं महाराष्ट्रातल्या बॉक्सिंगला वैभवाचे दिवस आणण्याचा या क्षेत्रात काम करणारे आमचे जय कवळी असतील, त्यांचे सहकारी विठ्ठल लोखंडकर, भरत मावळ, राजेश देसाई आणि सगळे सहकारी यांचा मनोदय होता. परंतु काही व्यापारी तत्वावर काम करणारी लोक याच्यात घुसली होती आणि खेळ हा धंदा करण्याचं ठिकाण नाही. खेळाडू घडवण्याचं, त्यांना मोठं करण्याचं, सामर्थ्य देण्याचं ठिकाण आहे. आणि मग अशा वेळेला बॉक्सिंगची सारी मंडळी येऊन आपण आमचं नेतृत्व करावं, अध्यक्षपदाची निवडणूक लढवावी अशा प्रकारचा आग्रह केला. आणि मग मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आशीर्वाद घेऊन त्यांना होकार दिला. आणि आज या ठिकाणी झालेल्या 43 मतदानापैकी 43 म्हणजे 100% मतदान या ठिकाणी मला, आमचे उपाध्यक्ष, वेगवेगळ्या प्रकारचे पदाधिकारी, खजिनदार, महासचिव, विभागीय सचिव तर आमचे बिनविरोध आले, प्रशासकीय सचिव, कार्यकारी सचिव, सर्व जणांना 100% मतदान या ठिकाणी मिळालं. आणि महाराष्ट्रातल्या खेळाडूंनी, बॉक्सर्सनी आज या ठिकाणी आमच्या पॅनलवर, माझ्यावर, जय कवळीवर विश्वास दाखवला. त्याबद्दल सगळ्या बॉक्सरचं मनापासून आभार व्यक्त करतो. आमचं श्रद्धास्थान असणारे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आशीर्वाद तर कुठल्याही त्या ठिकाणी मोहिमेत आम्हाला असतो. आणि या खेळाच्या क्षेत्रात सुद्धा त्यांच्या आशीर्वादामुळे या ठिकाणी आम्हाला हे यश या ठिकाणी मिळालं आहे. मी त्यांनाही धन्यवाद देतो. क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे हेही क्रीडामंत्री म्हणून महाराष्ट्राच्या खेळाला पुढे आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत. राज्य सरकार, खेळाडू सर्व यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आज ग्रामीण भागात बॉक्सिंग केलं पाहिजे. नॅशनल स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर या ठिकाणी ग्रामीण भागातली मुलं गेली पाहिजेत. आणि म्हणून या बॉक्सिंगचे खेळाडू तयार व्हावेत, त्यांना वेगवेगळ्या प्रकारची अवॉर्ड मिळवण्यासाठी ताकद द्यावी, सहकार्य करावी, ही भूमिका घेऊन अत्यंत प्रामाणिकपणे या सगळ्या सहकार्यांचं मार्गदर्शन घेऊन महाराष्ट्राच्या बॉक्सिंगला चांगले वैभवाचे दिवस आणू, हा आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या बॉक्सर्सना आणि खेळाडूंना विश्वास देऊ इच्छितो. महाराष्ट्रातला खेळाडू हा मोठा झाला पाहिजे यासाठी मुख्यमंत्र्यांची नेहमीच आग्रही भूमिका आहे. हा विजय मिळाल्यामुळे जे खेळाडू आहेत त्यांचं जे मनोधैर्य आहे ते किती वाढणार आहे. आणि ग्रामीण भागात जसं तुम्ही आता बॉक्सिंग खेळाडूंच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. तसं पाहिलं तर माझा काय बॉक्सिंगशी संबंध नाही, आम्ही राजकारणात बॉक्सिंग करत असतो. पण त्यांना वाटतंय, माझा ट्रॅक रेकॉर्ड बघून, माझी कारकीर्द बघून, की माझ्यासारखी व्यक्ती जर इथे आली तर त्यांना स्वतःला विश्वास आहे की या बॉक्सिंगमध्ये चांगलं काय होऊ शकतं. नाही तर पैकीच्या पैकी मतं जेवढं वोटिंग झालं त्या सगळ्या मतदारांनी मतदान करणं याचा अर्थ त्यांना विश्वास आहे की मी इथे येऊन काहीतरी करू शकतो. मी त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. आणि त्यांच्या विश्वासाला जराही तडा जाणार नाही. त्यांना अभिप्रेत असणारे काम अत्यंत प्रामाणिकपणे, परिश्रमाने या जुन्या सर्व नेत्यांच्या सहकार्याने आपण करू. मुख्यमंत्र्यांनी नेहमी तुमच्यावर जबाबदारीची दिलेली आहे. कारण विरोधी पक्ष नेते पण असताना देखील ज्यावेळेस कोणी अनेक दिग्गज रेसमध्ये असताना देखील तुमच्यावर त्यांनी विश्वास दाखवला. आताही महाराष्ट्राच्या बॉक्सिंग फेडरेशनने तुमच्यावर विश्वास दाखवला. त्यामुळे ह्याला पुढे नेण्याची जबाबदारी तर तुमच्याकडे. माननीय मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष नेत्यापासून वेगवेगळ्या संस्थांच्या जबाबदाऱ्या या ठिकाणी मला दिली. काही संघाची, काही त्या ठिकाणी असोसिएशनच्या, जी म्हणून जबाबदारी माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली, विश्वास दाखवला, त्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत माननीय मुख्यमंत्र्यांच्या विश्वासाला या ठिकाणी पात्र ठरण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. म्हणून मी कुठेही जेव्हा
उडी घेतो तेव्हा मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद हा माझ्या पाठीशी असतोच. भाऊ एक वेगळा प्रश्न आहे. मुंबईतला जो कचरा विजेचा प्रश्न आहे तो अत्यंत जटिल होत चालला आहे. कारण कॉन्ट्रॅक्ट संपलेले आहेत आणि अशा परिस्थितीत खूप खराब गाड्यांवरती ते कर्मचारी काम करतात. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आहे. महानगरपालिकेचे अधिकारी लक्ष देत नाहीत. कसं बघताय सगळ्या? निश्चितपणे याची माहिती घेऊन आपण संबंधित महापालिकेच्या यंत्रणांना सांगू आणि राज्य सरकारसुद्धा या बाबतीत आरोग्याला धोका पोचणार नाही याची काळजी घेण्याबाबत कडक सूचना देतील. मिलिंद नार्वेकर यांच्या प्रचारात देवेंद्र फडणवीसांचा फोटो फिरवला जातो. देवाभाऊ सगळ्यांनाच प्रिय आहेत. त्याच्यामुळे कुठल्या पक्षाचे जाती धर्माचे उमेदवार नेते असले तरी महाराष्ट्राला एकमेव विश्वास असणारा नेता देवेंद्रजी वाटतो आणि त्याच्यामुळे त्याला उद्धवजी तर वाटतच असतील, पण त्याबरोबरीनं देवेंद्रजींना त्या ठिकाणी महत्त्व देऊन त्यांनी अधोरेखित केलं आहे. कारण देवाभाऊंवर संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्यांचा विश्वास आहे. मातोश्री या परिसरात ड्रोन पाहायला मिळत आहे. मातोश्रीवरती ड्रोनची नजर ठेवलं जात आहे का? या संदर्भामध्ये त्यांचा त्या ठिकाणी पुचकाबार ठरलेला आहे. सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न होता, परंतु MMRDAचं सर्वेक्षण होतं. त्याच्यामुळे जरा धीर धरला असता तर तोंडावर आपटले नसते. त्याच्यामुळे सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न सपशेल मातीत गाडला गेला. आपले गिरीश महाजन ते असं देखील म्हणतात की मी करणारे एकनाथ खडसे यांच्या पक्षात काय अवस्था झाली आहे? नाही, आता जुनं झालं ते ना. आता त्याच्यामुळे मला वाटतं कोणीही त्या ठिकाणी आता झालेल्या गोष्टी पुन्हा उगाळत बसणं. पक्षात त्या ठिकाणी नसल्यानंतर काय होतं, किंवा पक्ष असला की पक्षाच्या चाकोरीत काम करायचं असतं हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.